श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ती म्हणजे बघा आवळा नवमी. मग या आवळा नवमीच्या दिवशी आवळा दीपदान करण्याला खूप महत्त्व असतं. मग ते कशा पद्धतीने करायचं, कोणत्या वेळेत करायचं, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आवळा नवमी 30 ऑक्टोबर वार आलेला आहे, गुरुवार. भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा हा वार. मग या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची आहे. पण त्यासोबतच आपल्याला आवळा नवमी देखील साजरी करायची आहे. आता आवळा नवमीला आपण जी काही सेवा करू, समजा जे काही उपाय करू, त्याचे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला ही आवळा नवमी किंवा कृष्मांड नवमी ही साजरी केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते, कारण की लक्ष्मी देवीचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदते. त्यामुळे आपल्याला आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचे असते. कारण की या दिवशी आपण जे काही पूजा करू, जी काही सेवा करू, त्याचं अक्षय पुण्य प्राप्त होतं. आणि या दिवशी जो कोणी भगवान विष्णूंची सेवा करेल तर बघा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाच्या पाठीशी कायमस्वरूपी राहतो. आणि या दिवशी आवळ्याच्या झाडामध्ये पूर्ण देवी देवतांचं स्थान असतं, कारण की आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला खूपच महत्त्व आहे बघा या आवळा नवमीच्या दिवशी. आता आवळा नवमीला अक्षयनवमी देखील म्हणतात. तर का म्हणतात या दिवसाला अक्षयनवमी? कारण या दिवशी केलेलं कोणतंही कार्य, मी तुम्हाला म्हटलंच, सेवा असो उपाय असो, याला अक्षय म्हणजेच कधीही न संपणारं असं म्हटलं जातं. म्हणून आवळा नवमीला बघा खूप महत्त्व आहे. मग यावर्षी गुरुवारी आवळा नवमी आहे. मग आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा, स्वच्छ स्नान करायचं आहे, सगळे आपले दररोजचे जे काही काम आहेत ते आवरून घ्यायचे आहेत. मग आता तुम्ही हे जे आवळा दीपदान करायचं आहे ते तुम्ही सकाळी करा किंवा मग सायंकाळी करा, मात्र फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. आता हे आवळा नवमीचं आवळा दीपदान अगदी आपण कुठे कुठे करू शकतो याबद्दल बघूयात. तर आवळा नवमीचं आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही करू शकतात, तसेच घरामध्ये देवघरामध्ये करू शकतात. तुमच्या घराच्या जवळपास कुठे भगवान विष्णूंचं मंदिर असेल तिथे तुम्ही हे आवळा दीपदान करू शकतात. महादेवाच्या मंदिरात आवळा दीपदान करू शकतात. गंगेवर म्हणजे बघा आता आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगा स्नान तसेच तीर्थ याला खूप महत्त्व आहे. गंगेवरती जाऊन आपण आवळा दीपदान करू शकतो. किंवा मग अगदी आपण म्हणतो ना आपल्या छतावरती ह्या आकाशाच्या खाली तिथे देखील आपण हे आवळा दीपदान करू शकतो. आता या सर्व ठिकाणी आपण आवळा दीपदान करू शकतो हे तर बघितलं. पण बघा आवळा दीपदान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आवळा दीपदान करायचे आहे. अगदी बघा आम्ही तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, स्वच्छ स्नान, घरातील देवांची पूजा करून घ्यायची. तसेच तुलसीपाशी देखील आपण हे आवळा दीपदान करू शकतो. बघा तुलसी पूजन करायचं. गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला उंबरट्याच्या हळदीचे लेपन करायचे आहे. अगदी आपल्या उंबरट्याचे देखील आपण ज्याप्रमाणे बघा आपण सर्व स्वामी सेवकरी नित्यक्रमच आहे आपला, प्रत्येक गुरुवारी उंबरट्याच्या हळदीचे लेपन, पूजा, आपल्या दरवाजाची पूजा हे सगळं आपण करतो. तसेच आवळा नवमी आहे, तुम्हाला शक्य झालं तर आंब्याच्या पानांचे तोरण देखील आपल्या दाराला लावा. आता त्यानंतर आपल्याला बघा एक पूजेचं ताट करायचं आहे. आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा देखील करून घ्यायची आहे. आणि या दिवशी स्वच्छ पाणी पिण्याचं आणि थोडंसं कच्चं दूध आवळ्याच्या झाडाला घालायचं आहे आपल्याला खोडाला. पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू फूल अक्षदा. मग आता तुम्ही मंदिरात करा किंवा मग आवळ्याच्या झाडाखाली जरी आता आपण झाडाची पूजा करायला जाणार आहोत तिथे जरी आपण हे आवळा दीपदान केलं तरी देखील चालेल. मग 5 आवळे घ्यायचे बघा, थोडंसं वरतून कट करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे आवळे नाही आहेत, नाहीतर आवळे असते ना तर मी तुम्हाला कृती पूर्ण करून दाखवलं असतं की कशा पद्धतीने करायचं. तर आवळा थोडासा कट करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला जी फुलवात असते ना ती फुलवात तुपात भिजवून आपल्याला त्या आवळ्यावरती लावायची आहे. 2 फुलवाती घ्यायच्या, कधीही लावताना कोणतीही वात एक लावायची नाही. मग 2 फुलवाती घ्यायच्या, 5 आवळे घ्या, 7 आवळे घ्या ताटामध्ये. त्या आवळ्यांना देखील त्या वातींना आपल्याला हळदी कुंकू
फूल एका ताटामध्ये घ्यायचं, देवपूजेच्या ताटामध्ये, आणि ते दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, तसेच बघा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठण करायचं आहे. किंवा ह्या दोन्हीही सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल होत तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जोपर्यंत वाती चालू आहे तोपर्यंत झाडाखालीच बसा. देवघरात लावलं देवघरासमोर आसन घेऊन बसा, तुळशीपाशी लावलं तुळशीपाशी बसा, ही सेवा करा. त्यानंतर बघा ही सेवा तर करायचीच आहे, मात्र या दिवशी आपल्याला आवळा खाणं देखील खूप महत्त्वाचं असतं. भगवान विष्णूंना आवळा हे फल आपल्याला अर्पण करायचं असतं. तसेच कोहळा जो आहे ना तो काही भागामध्ये बघा हे आवळा दीपदान करणं म्हणजे सोनं दान केल्यासारखं आपल्याला पुण्य मिळतं. म्हणून बघा आता तसेच कोहळा देखील बघा या दिवशी दान किंवा मग भगवान विष्णूंना अर्पण केला जातो. शक्य झालं तर कोहळा हे फळ आहे, ते एक तामसिक आहे, त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जास्त म्हणजे एक देवाकडूनच त्याला ते वरदान आहे. म्हणून मग कोहळा देखील या दिवशी दान करायचा आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्यातील जे काही तामसिकपणा आहे, जी काही नकारात्मकता दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे. आणि आवळा दीपदान केल्यानंतर माझ्याकडनं होईल तेवढी सेवा केलेली आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे, माझ्या जीवनातील विघ्न दूर करा, तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. आणि मी जी काही सेवा करत तर आहेच पण तुम्ही देखील माझ्याकडून सेवा करून घेत जा, अशी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. तसेच या दिवशी बघा आता भगवान विष्णूंची मूर्ती कोणाकडे आहे नाही असा प्रश्न असतो, पण बाळकृष्ण अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. मग बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला छान पंचामृताने अभिषेक करायचा आहे. एका पाटावरती पूजा मांडून घ्यायची आहे. पिवळ्या कलरचं फूल, पिवळ्या कलरचं वस्त्र, पिवळा गोड पदार्थ तुम्ही काही करा, खीर करा, शीर करा किंवा मग गोड बर्फी वगैरे तरी तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे सागर संगीत आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि आवळा नवमी जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे. बघा मी ज्या काही सेवा करते मी त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.